नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। काळेपडळ परिसरातून दुकानामधून लॅपटॉप, मोबाईल आणि इतर इलेक्ट्रिकल वस्तूची चोरी करणाऱ्या 19 वर्षीय तरुणांना काळेपडळ पोलिसांनी स्टेशनच्या पथकाने अटक केली आहे। आरोपीकडून सुमारे 3,70,000 रुपये किमतीचा चोरलेला मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आदित्य प्रभाकर मांडले, वय वर्ष 19 आणि प्रथमेश उमेश भडकावाड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। या प्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय। तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली। हांडेवाडी रस्त्यावरील जैन टाउनशिप जवळ 2 संशयित तरुण चोरलेले लॅपटॉप विकण्यासाठी थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेते यांच्या पथकाने सापळा रचून या दोघांना ताब्यात घेतले। त्यांची कसून चौकशी केली असता आणि राहत्या घराची झडती घेतली असता चोरीचे साहित्य जप्त करण्यात आले। ही कारवाई पोलीस उपायुक्त जीवन बेनीवाल, सहाय्यक पोलीस आयुक्त अतुल कुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशा निंबाळकर यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेते आणि त्यांच्या पथकाने केली। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।